तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर स्वामी भक्तांनो, सध्या अधिक मास सुरू आहे। अधिक मासालाच आपण धोंड्याचा महिना म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो आणि त्याला मलमास देखील म्हटलं जातं। हा महिना खरंच अत्यंत पुण्यदायी मानला जातो। या महिन्यामध्ये गंगेमध्ये स्नानाला महत्त्व असतं। या महिन्यामध्ये एखाद्या मंदिरात जाऊन आपण जे काही जप ध्यान पूजा करतो किंवा तिथे दान करतो त्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे। पण या महिन्यामध्ये दानात दान अन्नदान याला फार महत्त्व आहे आणि अन्नदानाप्रमाणेच या महिन्यामध्ये 33 संख्येला सुद्धा विशेष असं खूप महत्त्वाचं मानलं जातं। कारण 33 संख्येला खूप असं महत्त्व आहे शास्त्रानुसार आणि धोंडे महात्म्यानुसार। या महिन्यामध्ये 33 वस्तूचं दान करावं। 33 कोणत्याही अन्नदान असो किंवा दुसऱ्या वस्तू असो, ते 33 प्रकारे दान करावं आणि त्या 33 संख्येला विशेष आणि खूप असं पुण्य प्राप्त करून देणारी अशी ही संख्या आहे। तर या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा महिनाभर आपण जर काही सेवा पूजा अखंड सेवा आपल्या घरामध्ये केल्या तर याची सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। म्हणून तर आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आपल्या सर्व काही चांगल्या गोष्टीसाठी आणि बघा, ज्या घरामध्ये नेहमी अन्नाची कमतरता पडते, ज्या घरामध्ये बरकत येत नाही, ज्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही, कितीतरी वर्षाची गरिबी दरिद्रता ही ठाणं करून बसलेली आहे, तर ते दूर करण्यासाठी या महिन्यामध्ये काय करावं, या महिन्यामध्ये 33 वस्तूंचं कोणत्या 33 वस्तू दानामध्ये आपण देऊ शकतो। जसं की आपण धोंडेदान तर 33 करतच असतो, पण धोंडेदानात कोणत्या वस्तू द्याव्या, धोंडे कशाची असावी, सगळ्यात पुण्यदायी धोंडे कशाचे असावे, अनारसाची धोंडे का, आपण बतासाची धोंडे का, धोंडे बनवलेले आपण कशापासून तयार केलेले धोंडे का, मोतीचूरचे धोंडे, 33 प्रकारच्या धोंड्यापैकी कोणते धोंडे हे अधिक फलदायी आणि शुभ मानले जातात, अधिक पुण्य देणारे जी धोंडेचा पदार्थ आहे तो कोणता आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण जेव्हा किंवा मी अशी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करते त्याचं हे नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ हा महत्त्वाचा मिस करणार नाही। तर चला असो, आता मुख्य आपल्या गोष्टीकडे वळूया। आता जे धोंडे दान आहे, आता बऱ्याच महिला दररोज धोंडे करतात आणि ते देवाला दाखवतात, पण धोंडे कोणते असावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। बऱ्याच महिला आपलं कणकेचं पीठ हे आपण भिजून घेतो, जे पोळ्याचं पीठ आहे, आणि 90% लोकांच्या घरी दररोज कणकेचे धोंडे होतात। दररोज एखादा दिवस अनारसे किंवा बताशे धोंडे जे होत असतील, पण कणकीच्या मध्येच पुरण भरतात त्या कधी, पण दररोज साखर गूळ किंवा काहीतरी मिक्स करून कशाचं तरी मिश्रण तयार करून ठेवलेलं आणि ते दररोज सारखं भरून देवाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि गाईलासुद्धा तेच धोंडे दिले जातात। कोणी उकडून करतं तर कोणी तळून करतं। पण तुम्हाला एक विशेष महत्त्वाची गोष्ट माहीत आहे का, की 33 धोंडे नेमकी कशाचे असावे, 33 धोंडे कशा प्रकारे करावे, जे 33 दिवस आपण धोंडे देणार आहेत। कारण धोंड्याचा महिना जरी 30 दिवसाचा असला तरी समोरसुद्धा 3 दिवस हा धोंड्याचा महिना साजरा केला जातो आणि पुढेचे सुद्धा अमावस्या झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला 3 दिवस हा महिना साजरा करायचा असतो। 3 दिवस गाईला धोंडे देवायचे असतात, देवासमोर सुद्धा धोंडे आपल्याला अर्पण करायचे असतात, हा नैवेद्य दाखवायचा असतो। तर 33 धोंडे आणि मग जावायला सुद्धा 33 धोंडे कसे द्यावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। 33 धोंड्यावर 33 दिवे लावावे का जावयाला देताना, किंवा एकच दिवा लावावा का, किती दिवे लावावे याबद्दलचीच माहिती, का त्या धोंड्यानं ओवाळायचं का दुसरं ताट तयार करायचं याबद्दलची सुद्धा माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात। तर बघा, गाईला धोंडे करताना तुम्हाला एखादा दिवस तुम्ही रवा भिजून तळून करा, एखादा दिवस तुम्ही पुरणाचे करा, एखादा दिवस आपण तिळाचे करा, एखादा दिवस आता तिळाचे म्हटलं की आपण डायरेक्ट तिळाचं कूट जे आपण मिश्रण बारीक केलेलं असतं ते न भरता आपण डायरेक्ट तिळाचे छोटे छोटे लाडू बनवायचे, ते सुद्धा धोंडे असतात। कधी आपल्याला जमलं तर बताशाची सुद्धा देवापुढे 33 दाखवायचे। त्यानंतर आपण मोतीचूरचे लाडू आणि जे वेगवेगळे पदार्थ आहेत पेढ्याचे सुद्धा धोंडे तयार करून दाखवू शकतो। म्हणजे 33 दिवस जर 33 पदार्थांचे धोंडे घातले तर अधिक पुण्यदायी आहेत। कारण वेगवेगळे 33 पदार्थ हे आपण 33 दिवसात जर दाखवले तर याचं पुण्य अधिक पटीने मिळत असतं। सांगण्याचा उद्देश, जे अनारसे आहेत ते निदान 3दा तरी द्यावे, पुरणाचे 3दा तरी द्यावे,
आणि बाकीचे राहिलेल्या पदार्थांचे एक एक दोन दोन वेळा तरी आपण त्याचा नैवेद्य तेथेच बनवावा. आता हे झालं देवाला आणि गाईला धोंडे देण्याविषयी. आणि महिला काय करतात माहिती आहे का, धोंडे देताना प्रत्येक धोंड्याला हळदी कुंकू लावतात. तुम्ही जर प्रत्येक धोंड्याला हळदी कुंकू लावत बसाल तर बघा, ते हळदी कुंकू लावलेले धोंडे गाय खाईल का? खाणारच नाही. म्हणून त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळत नसतं. म्हणून देवालासुद्धा देताना धोंड्याला हळदी कुंकू लावू नका. तुम्हाला दान करायचं आहे ना, तर तुम्ही त्या पात्राला हळदी कुंकू लावा. पण नैवेद्यात तर हळदी कुंकू नसतो. ज्यावेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला त्याला हळदी कुंकू नसतो. तर एक तुळशीचं पान ठेवावं आणि त्याच्या सभोवताली गायत्री मंत्र म्हणत तो नैवेद्य दाखवावा. तेव्हा तो देवापर्यंत पोहोचत असतो. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. प्राणाय स्वा, आपणाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा असं म्हणून ते तुळशीचं पान समोर ठेवावं. पुन्हा एकदा पाणी फिरवावं. असा हा नैवेद्य दाखवला जातो. तोच पाऊण होतो आणि त्याखाली चौकोन काढल्याच्या नंतर भरीव. आता असो, आता जावयाला धोंडे देतो आपण. जावयाला धोंडे अनारशाचे सगळ्यात पावन आहेत. अनारशाचे धोंडे, आपूचे धोंडे करावे. 33 ते मांडावे. मग आता 33 याच्यावर दिवे लावावे का? नाहीतर काही महिला त्या 33 याला हळदी कुंकू लावतात. तुम्ही अन्नदान करताना त्या अन्नाला हळदी कुंकू लावल्या जात नसतं. फळ असेल तर फळाला हळदी कुंकू लावा. तुम्ही नारळ, कल्पवृक्ष अर्पण करणार आहात, दुसरे काही 33 फळं अर्पण करणार आहात जावायला, तर त्याला हळदी कुंकू लावा. पण तुम्ही 33 धोंडे देणार आहेत त्याला हळदी कुंकू लावू नका. एका धोंड्यालाच तुम्हाला, एकाच अनारशाला हळदी कुंकू लावावं ज्या अनारशावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही दीपदान करताना, जावयाला दीपदान आणि अनारशाचं जे काही धोंडेदान करणार आहात त्यावेळेला एकाच तेवढ्या 33 अनारशापैकी मध्यभागी एक दिवा लावायचा असतो, तोही तांब्याचा. सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. तांब्याच्या ताटात आपल्याला ते अनारसे ठेवायचे, त्यावर तांब्याचा दिवा लावायचा असतो आणि त्या अन्न असल्यामुळे त्यानं कधीही ओवाळायचं नसतं. ओवाळण्यासाठी दुसरं ताट करायचं. ओवाळणं झाल्याच्या नंतर ते फक्त दिवा लावून त्यांच्या हातात द्यायचा असतो. एवढं आपल्याला करायचं असतं आणि तो संकल्प सोडायचा की आपण अन्नदान त्यांना हे 33 धोंड्याचं दान केलेलं आहे. कारण सोने चांदीपेक्षा सुद्धा महत्त्वाचं हे दान आणि श्रेष्ठ दान मानलं जातं. जरीही तुम्ही सोने चांदीचे धोंडे देत असाल तरीही हे अनारशाचे धोंडे द्यावे. बताशाच्या धोंड्यापेक्षा किंवा इतर बताशेसुद्धा श्रेष्ठ मानले जातात. पण ज्या वस्तू असतात, जाळीदार पदार्थ असतात, ते दान करण्याची प्रथा आणि परंपरा शास्त्रानुसार आहे आणि त्याला अधिक मान या महिन्यामध्ये असतो. म्हणून महिलांना जावयाला धोंडे देताना ते धोंडे तुम्ही न ओवाळून न देता म्हणजे दुसऱ्या ताटाने ओवाळायचं, दुसरं ताट तयार करून आणि हातामध्ये ते अनारशाचे धोंडे द्यायचे असतात. आता बघा, बरेच जण काय करतात की तुम्ही जे काही तुमच्याकडे देवाला दाखवलेले धोंडे आहेत ते इतरत्र कुठे फेकायचे नाही. एकतर आपल्या घरातल्या सर्व व्यक्तीने तो प्रसाद म्हणून खायचे किंवा ते गाईमध्ये द्यायचे. त्याला बेला फुलात टाकू नका. कारण ते धोंडे दान झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आत देवाला दान जरी झाले तरी ते अन्न आहे खराब होतं आणि त्याचंसुद्धा पाप लागत असतं. मग देवाला दररोज धोंडे दाखवूनसुद्धा महत्त्व आहे. 23 तासाच्या आत, 24 तासाच्या आत आपण ते खायचे किंवा तुम्ही ते गाईला दान करून टाकायचे असतात. किंवा घरातल्या व्यक्तीने जरी देवाच्या समोरचा नैवेद्य जसा आपण खातो तसंही खाल्लं तरी सर्वांनी चालत असतात. पण ते इतरत्र कुठेही टाकायचे नाही आहेत किंवा फेकूनसुद्धा द्यायचे नाही आहेत. याचीसुद्धा काळजी घ्यायची. फक्त गाई याच प्राण्याला आपल्याला खाऊ घालायचे आहेत. तर खरंच दान देताना अशा प्रकारे द्यावे. मग तुम्ही दान कुठेही द्या, एखाद्या मंदिरात द्या. मंदिरात जर तुम्ही अनारशाचं धोंड्याचं दान करत असाल तर त्यावर एक दिवा ठेवून दान करा. तुम्ही गंगेवर जर नेत असाल धोंडे तर त्यावर सुद्धा एका धोंड्यावर दिवा ठेवून दान करा. म्हणजे तुम्हाला दीपदान आणि धोंडे 33 दान ह्या दोन्ही गोष्टीचं पुण्य मिळत असतं. एवढी महत्त्वाची धोंड्याचा महिना अधिक मासाचं पुण्य आहे. ते पुण्य जर आपण अन्नदान जर केलं तर आपल्या घरामध्ये अखंड अन्न टिकत असतं. म्हणजे आपल्यामध्ये धनधान्यामध्ये बरकत येत असते. जेव्हा धान्यात बरकत येते तेव्हा धनामध्ये सुद्धा बरकत येत असते आणि यामुळे घरामध्ये सुख शांतीसुद्धा नांदत असते. अन्नदाना इतके श्रेष्ठदान दुसरं कोणतं नाही आहे. भुकेला व्यक्तीला खाऊ घालणे हे म्हणजे सर्वात श्रेष्ठदान मानलं जातं. आणि आपण एखादे सुवासिनी किंवा 33 सुवासिनीला सुद्धा आपण धोंडेदान करू शकतो, त्यांची ओटी भरू शकतो आणि त्यांनासुद्धा ब्लाऊज पीस, जे काही ओटीचं साहित्य आहे ते सुद्धा आपण दान करू शकतो. घरातल्या देवीची सुद्धा आपण एकदा आपल्या घरी कुलदेवीची सुद्धा
ओटी भरा. कारण आपल्याला त्यांच्या मुख्य मूळ ठिकाणावर जाऊन होत नसेल तर घरामध्ये ओटी भरायची. ती ओटी तशीच ठेवायची. जेव्हा तुम्ही मूळ ठिकाणी जासाल तेव्हा द्यायची. किंवा तुम्ही ती ओटी एखाद्या सुवासिनी स्त्रीला दिली तरीही चालेल. आपल्या तुळशीची सुद्धा आपण ओटी भरू शकतो या महिन्यामध्ये, असं काही हरकत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन आणि महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.